कशा आहात गोडताईंनो? खूप मस्तच असताल. मी पण छान आहे. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली. तर जे कोणी ताई माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ तुमच्या बघण्यात आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर मी छान छान असे डेली रुटीनचे अनुभव, किचन मधले, त्यानंतर रेसिपीचे, त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं, मी एकटी कसा प्रवास करते दोन्ही मुलं घेऊन, मी या सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर शेअर करत असते. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण माझ्या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला भेटेल आणि थोडीफार जरी मदत झाली तर मला छान वाटेल. तर चला चालू करते व्हिडिओला. संध्याकाळचा टाईम आहे, आज आहे रविवार. तर रविवारची संध्याकाळची कामं मी तुम्हाला तुमच्यासोबत. मुलं येत ना, हे दार उघड लावण्यामध्ये तोडून टाकतील, सतत दार उघडतात मुलं. तिच्या घरी असल्यामुळं कपडे तर जरा जास्त शिल्लक धुवायला होतेच, कारण की 4 मुलं, आम्ही दोघी तिच्या घरचे, बरेचसे आम्ही 9-10 जण एका घरामध्ये आहोत सध्या. तर मग कपड्यांचा ढीग जर म्हणलं तर कपड्यांचा ढीग भरपूर असा होता आणि मी सकाळी कपडे धुवून धावून टाकलेले होते वाळायला. छानपैकी संध्याकाळी कपडे वाळले. त्यानंतर कपडे सगळे मी काढून घेतले. संध्याकाळची वेळ झाली होती, दिवाबत्तीची, झाडून वगैरे घेतलं, कपडे वगैरे काढले. म्हटलं आता कपड्यांच्या घड्या घालतो. आपण म्हणतो कपड्याच्या घड्या घालणं एवढं काही विशेष काम नाही, एवढं काही नाही, चालता बोलता होईल, पण नाही, कपड्याच्या घड्या घालून आणि कपडे जिथं तिथं गेले का सकाळी ज्याला पण पाहिजे ना ते त्याच्या पद्धतीने आणि व्यवस्थित कपडे घेतं. नाहीतर मग इकडं तिकडं जर पडले ना, कोणाचे अंडरवेअर सापडणार नाही, कोणाचे ओढणे सापडणार नाही, किंवा कोणाचा टॉप सापडणार नाही, किंवा आपलं स्वतःचंच काहीतरी सापडणार नाही. तर कपड्यांच्या बाऱ्यात तर माझ्यासोबत असं होतं. तर मी माझ्या घरी असो या बहिणीच्या घरी असो, जिथं काही असो तिथं मी पहिले कपडे सकाळी धुवून टाकून कपडे वाळले का ते व्यवस्थित ठेवून देईन, म्हणजे जेणेकरून सकाळी निघताना ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या वस्तू सापडल्या पाहिजे. तर इथं सगळे मिक्स कपडे होते आपल्या, म्हणजे 4 मुलांचे, दोघी बहिणींचे, तिच्या घरच्यांचे, असे सगळे इथं. तर मी ते सगळे वेगळे वेगळे करून ज्याच्या त्याच्या कबाडमध्ये ठेवणार होते. इथं बहिणीचं माझं बोलणं चालू होतं, संध्याकाळचं स्वयंपाक काय करायचं. तिला म्हटलं बाई खिचडी टाक, नाही तर मग काहीतरी दुसरं बनवतो. मग एवढं तेवढं होऊन तिने शेवटी बिर्याणी करायचा डिसिजन घेतला. हॅलो, नमस्ते, कशा आहात गोडताईंनो? खूप मस्तच असतात. मी पण छान आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. संध्याकाळची वेळ झाली आहे. बहिणीच्या घरी मी थोड्या दिवसासाठी आलेली, बहिणीच्या घरी. आता ती कशासाठी आलेली ते नंतर एखाद दिवशी सांगून. तर आता तर संध्याकाळचे कामं आवरलेत. चिकन आणलं होतं आज तिने, चिकनची बिर्याणी बनवली वाटतं. इकडं थोडं मी बसले होते, थोडेसे कामं होते तिकडचे आवरून घेतले, कपडे वगैरे घड्या घातल्या, संध्याकाळचे घर वगैरे झाडून झोडून घेतले. आता जेवणाची वेळ झाली. तिकडं पोरं तुमच्या घरामध्ये जेवण येते. तर चला जेवायला या. कोणाला कांदा खायचा आहे? कांदे 110 रुपये, 120 रुपये किलो आहेत. तर कांदे खायची गरज कोणाला सुद्धा नाही आहे. काय तू काय करतोय? कांदा कापतोय खायला. इकडं दुपारची भाजी गरम होतीये, इकडं होतीये चिकनची बिर्याणी. इकडं आमचा साई भाऊ थोडासाच कांदा कापला. आज सकाळी दुपारीच चिकन आणलेलं होतं, तर त्याची थोडीसा रस्सा उरलेला होता, तो गरम करताय. नंतर इकडं चिकन बिर्याणी होती. टाईम झाला आहे 8:22. आमचा रविवारचा दिवस असा गेला. झोप आता थोडेसे मी पडल्या डुकली लावून गेली. मला सकाळी बऱ्याच वेळची उठलेले होते. उद्या अजून ऑफिस आहे, उद्या सकाळपासूनच उद्या पण सगळे काम आहे. संध्याकाळी जेवण करून पटकन निवांत पडावं म्हटलं, म्हणजे सकाळी उठायला अगदी सोपं जातं आणि लवकरही उठल्या जातं. तर जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला बोलतेच. इथं सकाळची भाजी वगैरे पहिले गरम करून घेतली, त्यानंतर तिने चिकनची बिर्याणी बाजूला टाकलेली होती, त्याची शिट्टी मी माझ्या हाताने केली. काय बोलला विशाल? वापस बोल विशाल, वापस बोल. व्हिडिओ चालू आहे माझा, वापस बोल. काय बोलला होता? आता कोणी बोलू शकत नाही. आता तुमची हिंमत नाही कोणाची बोलायची. बोल बरं. काय सॉरी? पण काय गलती काय केली? सॉरी म्हणायला काही गलती केली असेल ना? किती 2 शिट्ट्या झाल्या तर त्याच्या 1 झाली, ती पण माझ्याकडून झाली. ते म्हणतोय माझ्या अंगावर पाय देऊन दाखव. ते बघ, दाखव ना, सोड ना आता. तिथे पाय. कोण आपण? सॉरी, ओळखत नाही.
त्यामध्ये काय नॉलेज आहे सांग बरं कोणाला. तुम्हाला जर कळत असेल थोडं तरी नॉलेज सांगा. व्हिडिओमध्ये काय नॉलेज आहे. काहीतरी दिवाळीच्या सुट्ट्या आहे म्हणून काहीतरी माणसाने कोणतरी अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये आम्हाला भेटला नाही अभ्यास करायला. मग आता आहे तर करा ना तुम्ही अभ्यास. एन्जॉय अरे झालं ना भाऊ. एन्जॉय करतं किती दिवस एन्जॉय करणार आहे. सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहे. आता माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे भांड्याचा ढीग घासायचा. तर इथून पुढे मी जाणार आहे भांड्याचा ढीग घासायला. जसं की तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण बघताच आणि जे कोणी नवीन असेल तर ते पण ऐकत असतील माझ्या छानताई. तर भांडे कधीही किचनमध्ये मी खरकटे ठेवत नाही. माझे जुने व्हिडिओ पण तुम्ही पहा. रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यावर मला कितीही कंटाळा आला, माझी कितीही तब्येत खराब असली, माझं काही जरी असलं तर मी कधीही भांडे ठेवत नाही. माझे जुने व्हिडिओ पण तुम्ही नवीन जर कोणी ताई माझ्या चॅनलवर असताल तर पहा की मी रातचे भांडे कधीही ठेवत नाही. मी रातचे भांडे जिथं तिथं लगे घासून ठेवून देते. जर एखाद्या दिवस खूपच कंटाळा आला, तब्येत बरी नसेल तर धुवून ठेवते. जेवण वगैरे झाले त्यानंतर आता झोपायची वेळ झाली. मी व्हिडिओ एडिटिंग करते तर ह्याला लागतोय फोन. तर हा फक्त फोनसाठी माझ्यापाशी येऊन बसलाय. फोन वापरणं किती गलत आहे तुम्ही सांगा. पण ह्याला बिलकुल फोनशिवाय हात जाऊ द्या पण मोठाले इतकी फोनची सवय भयानक. आता हा पण काही दिवसांनी आजीपाशी राहायला जाणार आहे. मग मला त्याची आठवण येणार. फक्त फोनसाठी बसलाय बाक्यासाठी नाही. तर जेवण वगैरे झाले. बहीण झोपली तिकडं हॉलमध्ये. मी बेडरूममध्ये बसेले. माझे कपडे अजून तसेच आहेत. मी तर अजून कपडे पण ठेवले नाही. थोडीशी असे पडले होते तर डुकली लागून गेली मला. झोपून गेले मग माझे कपडे राहून गेले. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तर गोडताईंनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका. आणि छानसा असा ब्लॉग तुमच्यासाठी नवीन घेऊन येणारच आहे मी. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट.